नमस्कार मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकविरा आईचे दर्शन घडवून दिले आणि आताच्या व्हिडिओमध्ये मी लेण्या दाखवणार आहेत। लेण्या आणि चैत्यगृह। तर आता इथे आपण तिकीट काढायला आलो आहोत। हे तिकीट काउंटर आहे। इथे 25 रुपये पर हेड असं तिकीट आहे। लहान मुलांचं तिकीट फ्री आहे। हे देऊळ आहे। देवळाच्या बरोबर बाजूलाच लेण्या आणि चैत्यगृह आहे। पहिला मी तुम्हाला चैत्यगृह दाखवायला नेते। ते 25 रुपयाचं तिकीट जे आहे ते इथे सिक्युरिटी आहे ते चेक करतात आणि त्याच्यानंतरच आपल्याला एंट्री आहे। आपण इथून मंदिराच्या बरोबर बाजूनेच जात आहोत। हा मंदिर आहे, मंदिराचा कळस आणि त्याच्या बाजूलाच जे आहे ते चैत्यगृह आहे। मी तुम्हाला पहिल्यांदा चैत्यगृह दाखवणार आहे। ये चाल ते राहू दे। तर चला बघूया कसं आहे। खूप मोठं कोरीव काम आहे ह्याच्यामध्ये। आता इथे जे मी गेल्या व्हिडिओमध्ये जे कोंबडे दाखवलेले ना तुम्हाला, ते बघा इथे येऊन ते पडतात, इथे अडकवले जातात त्यांना। आता इथून एंट्री केल्यानंतर आपल्याला उजव्या साईडला आणि डाव्या साईडला दोन्ही साईडला हत्ती दिसत आहेत। इथे हत्ती जे आहेत ते ढासळलेले आहेत, त्याची सोंड जी आहे ती तुटलेली आहे। पण हे जे 3 हत्ती आणि खूप वरपर्यंत कोरीव काम केलेलं आहे दगडामध्ये। ही जी वरपर्यंत डिझाईन आहे, नक्षी आहे, त्याला स्तूपांचे अंकन असे म्हणतात। आणि हे जे हत्ती आहेत त्यांचे सोंड जी आहे ती ढासळलेली आहे। खूप मस्त सुंदर असं चैत्यगृह आहे आणि कोरीव काम केलेलं आहे इथे। तर हे जे जोडे आहेत त्यांना दंपतींचे शिल्प असे म्हणतात। ह्या साईडला जे हत्तींचे शिल्प आहे ते त्याच्यामध्ये 2 हत्ती जे आहेत ते एकदम चांगल्या अवस्थेत आहेत। खूप सुंदर सोंड वगैरे आहे। ही अद्वी आहे। अद्वीला एलिफंट्स खूप आवडतात। ती ह्या साईडलाच कधीपासून आहे। आता मी तुम्हाला चैत्यगृहाच्या आतमध्ये घेऊन जाते। हे चैत्यगृह आहेत। हे वरती जो दिसते तुम्हाला ते लाकडाच्या पासून बनवलेलं आहे। म्हणजे कमान जी आहे गोलाकार ती लाकडापासून बनवलेली आहेत आणि हे खांब जे आहेत त्याच्यावरती हत्ती आहेत, स्त्रिया आहेत आणि स्त्रियांचे दागिने, स्त्रियांनी घातलेले दागिने ह्यांचं कोरीव काम आहेत। हे जे खांब आहेत ते 37 खांब आहेत आणि हा जो गोल घुमट दिसतोय समोर, दाखवते पुढे जाऊन, हे जे खांब आहेत त्याच्या वरपर्यंत त्यांनी कोरीव काम केलेलं आहे आणि 100 वर्षाहून जास्त वर्ष झालेलं आहे। तरी पण हे कमान जे आहे वरती गोलाकार ती लाकडाची असून अजूनही खराब झालेली नाहीये। म्हणजे खूप सुंदर काम आहे। ही आदवी इथे डान्स करते। इथे जी गर्दी दिसते तुम्हाला, ती गर्दी जी आहे ती हे जे शिल्प आहे त्याचे चित्र काढण्यासाठी आलेले आहेत सगळेजण। आणि पुढे गेल्यानंतर हा जो गोल घुमट दिसतोय त्याला अमलक असे म्हणतात आणि हर्मिकेचा चौथरा आहे त्याच्यावरती। सगळं कोरीव काम आहे आणि हे जे कोरीव काम आहे त्याचंच चित्र काढायला ही सगळी मुले आली आहेत। कॉलेजची मुले असतील। इथे लिहिलेलं आहे कार्ला लेणीबद्दल। त्यांनी लिहिलंय की ही जी कार्ला लेणी आहे ती 1ल्या शतकात खोदलेली आहे। हे सगळेजण जे आहेत ते चित्र काढतायत। खूप सुंदर सुंदर ड्रॉइंग आहे त्यांची। आता मी तुम्हाला घेऊन जाते लेणी बघायला। ही जी लेणी आहे त्याच 25 रुपयाच्या तिकिटामध्ये लेण्या ज्या आहेत त्या दाखवणार आहेत। 16 लेण्यांचा समूह आहे। इथे खाली आणि वरती असं 2 भाग आहेत। काय काय ठिकाणी जी आहेत ती त्यांनी बंद केलेली आहेत। इथे छोटे छोटे रूम्स आहेत, त्याच्यावरती पण कोरीव काम केलेलं आहे। बौद्धांचे चित्र कोरलेलं आहे आणि छोट्या छोट्या रूम्स आहेत। तर वरती आलेलो आहोत आपण। काही रूम्स ज्या आहेत त्या बंद करून ठेवलेल्या आहेत, म्हणजे तिथे एंट्रीच नाही आहे आणि काय रूम्स जे आहेत ते चालू आहेत। आता इथून हे बघा असं 16 लेण्यांचा हे समूह आहे हा। आणि हा जो आहे तो आम्ही फर्स्ट फ्लोअर म्हणजे पहिल्या मजल्यावरती आलेलो आहोत। इथे सगळी स्कूलची गर्दी आलेली आहे, म्हणजे स्कूलची ट्रीप आलेली आहे आणि इथून आपल्याला एकविरा आईचं दर्शन होते। आणि हे बघा ह्याच्यामध्ये पाणी जे आहे ते झिरपलेलं पाणी आहे। ह्या दगडावरती जे पाणी दिसतं ना तुम्हाला ते झिरपलेलं पाणी आहे। कुठेच पाऊस नाही, कोणी पाणी सांडवलेलं नाहीये।
आणि इथून आपल्याला लाहोरचं परिसर दिसते, खालचा सगळा परिसर दिसते. आणि हा एक किल्ला आदवीचा. बोल. हा भूक लागली तुला? खूप भूक लागली. देवी मातेचं दर्शन झालं, लेणी बघून झालं. आता आम्हाला खूप भूक लागलेली आहे, तर आम्ही टिफिन घेऊन आलो. आता बघ जेवायला कुठे बसायला भेटलं की आम्ही तिथे जेवायला बसणार आणि मस्तपैकी जेवणार. आदवी खूप भूक लागली तुला? खूप भूक लागली आहे. तू काय खाणार आज? हो वाव चलो. कसं आहे हे किचन? कसं आहे? 50 रुपये. 50 रुपये असं किचन आहे. तुमच्या नावाप्रमाणे ते बनवून देणार लगेच, इन्स्टंट 5 मिनिटात. आता खाली उतरल्यानंतर एक आजी आहेत, त्यांची मदत नक्की करा. त्यांच्याकडे ताक आहे, काकडी आहे, लिंबू सरबत आहे. आम्ही ह्यांच्याकडून काकडी घेतलेली आहे, खूप छान. आणि ह्यांच्याकडून नक्की काहीतरी घ्या जर तुम्ही इथे आलात तर. आता आम्ही बसलेलो आहोत जेवायला. घरून आम्ही टिफिन आणलेला आहे. टिफिनला आहे, इथे आहे वटाण्यांची भाजी. आदवीला वटाण्यांची भाजी आवडते म्हणून वटाण्यांची भाजी, इथे भेंडीची भाजी. आणि इथे आम्ही चपातीचा डब्बाच घेऊन आलेलो आहोत. हे बघा, चपाती पूर्ण चपातीचा डब्बाच आणलेला आहे काय. चपाती मी सगळी संपली. आणि हे आणि ही आणि आता आम्ही ये. तर आमचं एकविरा आईचं दर्शन झालेलं आहे, लेण्या बघून झालेल्या आहेत. आता आम्ही लोणावळ्यातून जाता जाता चिक्की घेणार आणि घरी जाणार. तर आजची जी व्हिडिओ आहे ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल, जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.